महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब येथे उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाट साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब, पालकमंत्री उपनगरे ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी सहपालकमंत्री, तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ खासदार राहुल शेवाळे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं। स्थानिक आमदार महेश सावंत, प्रशांत नाईक नवरे, प्रधान सचिव राज्यपाल कार्यालय, तसंच आमचे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका भूषण गगराणी साहेब, पोलीस आयुक्त मुंबई देवेंद्र भारती साहेब, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग डॉक्टर हर्षदीप कांबळे, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, भीमराव अंबेडकर साहेब, माननीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूज्य भदंत साधनानंद थेरो, सदस्य अखिल भारतीय भिक्खू संघ, राज्यमंत्री भाई गिरकर आणि नागसेन कांबळे, सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती। मी सर्वांना विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत। भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम विनम्र अभिवादन। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते आणि संपूर्ण जीवनकार्य शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी प्रेरणादायी ठरवणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आपण अभिवादन करतोय। मी आत्ताच म्हटलं की भारतीय संविधानाचे शिल्पकार या संविधानाची प्रत आता आपण सर्व मान्यवरांना इथे देत आहोत। तर मी विनंती करते की डॉक्टर नरेंद्र पाठक साहेब यांच्या हस्ते आपण हे संविधानाचं पुस्तक सर्व मान्यवरांना इथे देत आहोत। डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवरांना संविधानाचं पुस्तक जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे त्याची प्रत आपण आता सर्वांना इथे देत आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही आपण हे आपले आयुक्त भूषण गगराणी साहेब हे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना हे संविधानाची ही पुस्तिका इथे देत आहेत। अण्णा बनसोडे साहेब, उपाध्यक्ष विधानसभा यांना पण आपण ही प्रत देत आहोत। सर्व मान्यवरांना संविधानाची ही प्रत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली ही सुंदर संविधानाची प्रत। मंगलप्रभात लोढा साहेब, आपले सन्माननीय मंत्री, पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान पालकमंत्री संजय राठोड साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री, सामाजिक न्याय मंत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी संजय शिरसाट साहेब, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, या सगळ्यांनाच आपण या संविधानाची प्रत ही इथे दिलेली आहे। या निमित्तानं
महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्याकडून आपण भिक्खू संघाला चिवरदान आता देत आहोत. तर मी सन्माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब यांना विनंती करते की आपण भिक्खू संघाला चिवरदान द्यावे. यानंतर आपण एक माहिती पुस्तिका यानंतर समन्वय समितीच्या वतीनं आपण अनुयायांसाठी आनंदराज बहुजन पंचायत समिती आणि रिपब्लिकन सेना अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आनंदराज आंबेडकर सरांना मी इथे विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा हा महापरिनिर्वाण दिन या इथे संपूर्ण सरकार दरबारी CM साहेब, डेप्युटी CM, त्याचबरोबर सर्व मिनिस्टर्स या इथे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज मी यांना सांगू इच्छितो की महानगरपालिकेने जे काही शिवाजी पार्कला आणि आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जी काही व्यवस्था केली आहे फार सुंदर केली आहे. परंतु आज लोक एवढी प्रचंड आलेली आहेत की राजगृहाच्या समोरच्या असणाऱ्या समोरच्या गार्डनमध्ये पण लोक उघड्यावर झोपली आहेत. आमच्या स्टेज त्या शिवाजी पार्कच्या स्टेजवरती आणि इतर सर्व ठिकाणी उघड्यावर झोपलेली आहेत. अशी परिस्थिती आहे. कारण प्रचंड म्हणजे प्रचंड मॉब या इथे आला आहे. काल मी रात्री 12 वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्रालयासमोरच्या पुतळ्याला तिथे गेलो आणि तिथून वळीवरून येत होतो तर हाजी अलीपर्यंत लाईन या इथे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत. तर तुम्ही सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था करतायत. परंतु अजून आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इंदू मिलचं बरंचसं काम झालं आहे. पुढच्या वर्षी अर्ध्या लोकांना तिथं सुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं, जेणेकरून अशा पद्धतीने लोकांना म्हणजे जी काही म्हणजे आपल्या सर्वांनी जी काही मदत करायची सर्वांनी केलेली आहे. पण तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा आज या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लोंढा हा वाढत आहे. आणि मी आज सांगतो की आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे काही महानगरपालिकेने टाकलं आहे तिथे तर UP बिहारवरून लोक आलेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा लोक आहेत. मी त्यांची चर्चा केली तेव्हा ते म्हणाले आज आम्ही या देशामध्ये ज्या सन्मानाने वागतोय आणि जीवन जगतोय याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकर कुठच्या एका समाजाचे राहिले नाहीत, तर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्म जाती आणि सर्व पंथाचे आणि सर्व प्रांताचे म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व मंडळी या देशामधली बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबरला या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी त्यांना नमन करण्यासाठी कोटी कोटी वंदन करण्यासाठी इथे येत आहेत. आणि त्यामुळं पुढच्या वर्षी अजून काही आपल्याला करता येईल का यासाठी सर्व चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. या इथं CM त्याच फडणवीसजी, त्याचबरोबर डेप्युटी CM शिंदेजी, त्याचबरोबर महामहिम या महाराष्ट्राचे राज्यपाल देवव्रतजी ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत.
त्या सर्वांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या 69व्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आत्ताच म्हटल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जीवन हे सामाजिक समतेसाठी आणि शिक्षणासाठी आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं. त्यांनी दाखवलेला हा मार्ग आजच्या पिढीसाठी देखील आदर्श आहे आणि हाच आदर्श पुढे ठेवत चैत्यभूमी ट्रस्ट भारतीय बौद्ध महासभा यांनी चैत्यभूमीच्या संपूर्ण आतील व्यवस्थेची जबाबदारी आज स्वीकारलेली आहे. त्यानिमित्तानं त्यांचं अभिवादन करूया. यानंतर ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ आणि समन्वय समितीचे सल्लागार डॉक्टर नरेंद्र जाधव साहेबांना मी विनंती करते की आपण अभिवादनपर मनोगत इथे व्यक्त करावं. महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रत, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि सन्माननीय व्यासपीठ, उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं ज्यांच्याबद्दल अत्यंत सार्थपणे म्हटलं जातं त्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक मी वंदन करतो. मित्रहो, महापरिनिर्वाणाचं हा जो दिवस आहे 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाणाचा दिन आहे आणि याचं महत्त्व मला थोड्या मोजक्यात शब्दात अधोरेखित करायचं आहे. आत्ताच सांगितलं गेलं त्याप्रमाणे एक अफाट जनसागर इथे येऊन आलेला असतो. केवळ महाराष्ट्रातून नव्हे, केवळ आपल्या देशातून नव्हे, तर जगभरातून इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते इथे 6 डिसेंबरला येऊन आपली श्रद्धांजली व्यक्त करत असतात. आणि त्यानिमित्तानं आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या 2 दिवसामध्ये म्हणजे मला सांगण्यात आलेलं आहे की 1 डिसेंबर पासून या महिन्यातच आतापर्यंत 10 लाख लोक आलेले आहेत आणि या वर्षी 15 ते 20 लाख लोक येतील अशी अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा ठेवत असतानाच मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की इथे या 2 दिवसामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन जे भरलेलं असतं आणि जिथे विक्री होत असते, या 2 दिवसामध्ये किमान 4 कोटी रुपयांची पुस्तकं विकली जातात. हे अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे या महापरिनिर्वाण दिनाचं. आणि ही पुस्तकं करमणुकीची पुस्तकं नसतात, ही पुस्तकं वैचारिक विचारांची पुस्तकं असतात, वैचारिक चिंतन केलेली पुस्तकं असतात. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्याचं काम या निमित्तानं होत असतं. त्याच्याबद्दल आपल्याला विशेष त्याची नोंद घेतली पाहिजे. आणि हे अफाट कार्य जे आहे आयोजनाचं, ते इतक्या उत्कृष्टपणे आयोजित करण्यामध्ये अनेक व्यक्ती, अनेक संस्था, सगळ्यांचा हातभार लागलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ दर्शन व्यवस्था जी आहे, दर्शन व्यवस्थेचं काम भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल हे करत असतं. आणि अत्यंत शिस्तीने लाखो अनुयायी येऊन आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेत असतात आणि तिथे श्रद्धांजली अर्पण करत असतात. या निमित्तानं मला अनेकांचे आभार मानायचे आहेत. सर्वप्रथम राज्यपालांचे आभार मानायचे आहेत, कारण राज्यपाल महोदय हे गुजरातचे राज्यपाल सुद्धा आहे. आज गुजरातमध्ये मोठा कार्यक्रम होता. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही त्यांची समन्वय समितीच्या वतीने भेट घेऊन त्यांना विनंती केली आणि त्यांना 6 डिसेंबरचं महत्त्व सांगितलं, तर त्यांनी गुजरातचा कार्यक्रम पुढे ढकलला आणि ते आज इथे आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत. माननीय मुख्यमंत्री यांनी गेली 4 वर्ष, हे 4थं वर्ष आहे, 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळी सरकारी यंत्रणा यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी इथे बजावलेली आहे. महापालिका आयुक्तांचा मला विशेष उल्लेख करा असं वाटतो, कारण महापालिकेच्या वतीने सगळे जे नियोजन करण्यात येतं, त्याची जी अंमलबजावणी करण्यात येते,
त्याला तोड नाही असं मला म्हणायचं वाटतं. भूषण गगराणी महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि महानगरपालिकेच्या वतीनं, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं यावेळी पुस्तिका सुद्धा प्रकाशित करण्यात येते येणाऱ्या लोकांसाठी. आणि दरवर्षी समन्वय समितीच्या वतीनं एक पुस्तिका तयार करून प्रसारित करण्यात येते. त्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळं थीम असतं, ज्याचं प्रकाशन आज होणार आहे. तर या वर्षीचं थीम आहे की आंबेडकरी समाजासाठी ज्या काही विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांमध्ये ज्या ज्या सवलती उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचं विवरण, त्या कशा घेता येतील, त्याचा उपयोग कसा करता येईल याच्याबद्दल ही उत्तम माहिती पत्रिका आहे. ती सर्वांना देण्यात येणार आहे. महापालिकेबरोबरच बेस्टचे महाव्यवस्थापक, मुंबई पोलीस, कायद्यात आणि वाहतूक हे दोन्ही पाहणारे पोलीस, आणि आज इथे कोकण विभागीय आयुक्त आहेत, त्यांची फार मोठी कामगिरी आहे. जिल्हाधिकारी मुंबई आणि रेल्वे, सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वेचे रेल्वे महाव्यवस्थापक या सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलेलं आहे. आणि यांच्याबरोबर जिल्हाधिकारी मुंबई आहेत आणि या शासकीय यंत्रणेबरोबर असंख्य NGOज, सेवाभावी संस्थांनी इथे येऊन कामगिरी केलेली असते. त्यांचे असंख्य स्टॉल्स इथे लागलेले असतात. त्यातून अन्नदान देण्याचं आणि पाणी पुरवठा करण्याचं काम करण्यात येतं. मला असं वाटतं की हा आगळा वेगळा प्रसंग आहे आणि जगात कुठेही अशा प्रकारचं एका नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी 15 ते 20 लाख लोकांनी जगभरातून एकत्र येणं आणि तिथे 4 कोटी रुपयांची पुस्तकं विकली जाणं हा जगातला अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे आणि इतरत्र कुठेही असं झाल्याचं उदाहरण नाही. आणि हे सगळं काम करत असताना या सगळ्या कामाचं समन्वयन करण्यासाठी जी समन्वय समिती आहे त्याचे सचिव माझे मित्र नागसेन कांबळे, नमस्कार करा तुम्ही सगळ्यांना. नागसेन कांबळे यांनी गेली अनेक वर्ष सातत्यानं अतिशय काही मोबदला न घेता सातत्यानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याची मुद्दाम नोंद घ्यावीशी वाटते. आज इथे दोन फक्त विनंती करून मी थांबणार आहे. इंदू मिलचं जे स्मारक आहे तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, काही शंका घेण्यात आलेल्या आहेत, काही ऑब्जेक्शन्स घेण्यात आलेली आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आहे की आपण तात्काळ एक समन्वयक समिती नेमून हे काम त्वरित निर्णय लावावा आणि या महान मंगल प्रकल्पाला आपण मार्गी लावावं. ही आपल्याला आग्रहाची विनंती. सगळा आंबेडकरी समाज मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतो आहे. आपण त्याला मार्गी लावावं ही विनंती. आणि दुसरी विनंती सगळ्या आंबेडकरी जनतेच्या वतीनं मला माननीय मुख्यमंत्र्यांना दुसरी विनंती करायची आहे ती अशी आहे की दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करावं आणि या बाबतीत देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन तो त्यांनी कार्यान्वित करावा अशी मी त्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो. समस्त आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी विनंती करतो आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम. आत्ताच आपण नागसेन कांबळेजी यांचा उल्लेख झाला. सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे ते सरचिटणीस आहेत आणि अनेक देशभरातून जे अनुयायी आलेले आहेत त्यांना समन्वय समितीच्या वतीनं आपण काही किट देणार आहोत. तर मी सन्माननीय राज्यपालांना विनंती करते की आमच्या या प्रातिनिधिक अनुयायांना हे किट द्यावं. हेलिकॉप्टरमधनं ही पुष्पवृष्टी होत आहे. आपण बघत आहात की या किटमध्ये बँकेट, चादर, पाण्याची बाटली, 5 फळं आणि बिस्किटांचे पुडे असा हे किटचं स्वरूप आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे. समन्वय समितीच्या वतीने हे आपण किट सर्वांना देत आहोत. आता मात्र आपण प्रातिनिधिक स्वरूपात हे किट देत आहोत. त्याच्यामध्ये बँकेट आहे, चादर आहे, पाण्याची बाटली आहे, फळं आहेत आणि बिस्किटांचे पुडे आहेत. सन्माननीय राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत साहेब यांच्या हस्ते आपण हे किट प्रातिनिधिक रूपामध्ये आता इथे अनुयायांना दिलेलं आहे. देशभरातून हजारो अनुयायी
आज अभिवादन करण्यासाठी ते आज आलेले आहेत. अनेक अनुयायांना आपण हे किट दिलेलं आहे. आत्ता प्रातिनिधिक रूपामध्ये मात्र आपण 6 अनुयायांना हे किट प्रदान केलेलं आहे. सङ्घं शरणं गच्छा. एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करते की आपण अभिवादन करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित महामहिम राज्यपाल आचार्य देवव्रतजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री संजय राठोड, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, आनंदराज आंबेडकर जी, नरेंद्र जाधव जी, श्री कालिदास कोळंबकर जी, राहुल शेवाळे, संजय बनसोडे, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर, महापालिकेचे आयुक्त आहेत, त्याचबरोबर अन्य सर्व मान्यवर, अमित साटमजी आणि नागसेन कांबळे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. परमपूज्य बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून, देशभरातून, जगभरातून आपल्यासारखे लाखो अनुयायी या पवित्र अशा चैत्यभूमीवर दाखल झालेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष आहेत, समतेचे पुजारी आहेत. डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब हे भारतीय स्वातंत्र्याचा आणि समतेचा सूर्य आहे. या सूर्याला वंदन करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोय. हा सूर्य महाराष्ट्राच्या अंगणात जन्मला होता, ज्याच्या तेजाने संपूर्ण विश्व तेजोमय झालं. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या समाजावर प्रचंड मोठे उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला लढा मानव मुक्तीचा लढा होता. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा लढा होता. बाबासाहेबांचं जीवन आणि त्यांचे विचार म्हणजे धगधगता अंगार होता. मात्र या महामानवाचं हृदय अपार कारुण्याने भरलेलं होतं. बांधवांनो आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन म्हणजे ज्ञानाच्या बळावर अन्यायाविरुद्ध केलेला अभूतपूर्व संघर्ष होता. खरं म्हणजे या ठिकाणी त्या समाजानं त्यांना पाणी नाकारलं, त्या समाजात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. अत्यंत हलाखीत अपमान सहन करून त्यांनी ज्ञानसाधना केली. जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपलं स्थान बाबासाहेबांनी निर्माण केलं.
त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकवण मिळते, ती म्हणजे शिक्षण हाच सर्वात मोठा आपला आधार आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला सर्वोत्तम अशी भारतीय संविधान, आपली घटना अर्पण केली. हे संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही आहे, तर ते न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 स्तंभावर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे. आपण कल्पना केली, ज्या व्यक्तीला जीवनात इतके अन्याय सोसावे लागले, त्या व्यक्तीने ज्या राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा त्यात बदल्याची भावना नव्हती, देशद्वेष नव्हता, मत्सर नव्हता. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून बाबासाहेबांचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित नव्हतं, ते संपूर्ण मानवमुक्तीचं कार्य होतं असं म्हणायला लागेल आपल्याला. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातील दुर्बल, वंचित आणि उपेक्षित समाजाला सशक्त बनवण्यासाठी केला. त्यांनी आपल्याला स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश दिला, अधिकार दिला. सुराज्य आणि स्वराज्य यांच्यातला फरक बाबासाहेबांनी नीट आपल्याला सांगितला. गावागावातून खोलवर रुजलेल्या जातीभेदाची त्यांना जाण होती. संकुचित जातीय, धार्मिक किंवा राजकीय अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा कधीही बाजूला ठेवली नाही. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर कायदा मंत्री म्हणून सत्तेत सहभागी होताना, शेड्यूल कास्ट फेडरेशन काढताना, धर्मांतराची घोषणा करताना अशा महत्त्वाच्या जीवन प्रसंगी सतत त्यांनी राष्ट्रनिष्ठा जागृत ठेवली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते राष्ट्रपुरुष ठरले. महामानवाचा पदस्पर्शाने पावन झालेली ही सगळी जागा आहे आणि म्हणून या जागेत आपण जमलेलो आहोत. बाबासाहेबांनी मानवतेचा धर्म आपल्याला शिकवला. दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी, इंदू मिल इथे होणारं भव्य दिव्य स्मारक ही स्थळं जी आहे राज्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी भूषण ठरतील. आणि म्हणून इंदू मिल इथं जगाला हेवा वाटावा असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येते. आज आपण केवळ एका महामानवाचं स्मरण करत नाही, तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा हा जागर आहे. हा माणुसकीच्या धर्माचा सोहळा आहे. काल देखील चेंबूरला एक भीमज्योतीचं त्या आयोजन करण्यात आलं. विचारांची भीमज्योत कायम तेवत राहील. आणि म्हणून अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं होत आहेत. यातून सर्वसामान्य लोकांना प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून पददलितांचं स्फूर्ती व आशास्थान असलेल्या अशा या महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहस्त्रकोटी अभिवादन करतो. आणि ज्ञानसंपन्न युगंधराच्या आठवणींना आपण स्मरण करूया. मिळून आपण सारे समता प्रस्थापित करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रतजी, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अण्णा बनसोडेजी, माननीय संजय शिरसाटजी, माननीय मंगलप्रभात लोढाजी, माननीय आनंदराज आंबेडकरजी, माननीय आशिष शेलारजी, माननीय नरेंद्र जाधवजी, माननीय संजय बनसोडेजी, अमित साटमजी, चित्राताई वाघ, कालिदास कोळंबकरजी, राहुल शिवाळेजी, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानीजी,
नागसेन कांबळेजी, भाई गिरकरजी, अमर साबळेजी, श्री विजय सूर्यवंशी, श्रीमती आचल गोयल, श्री प्रशांत नारनवरे, श्री देवेन भारती, श्रीमती अश्विनी जोशी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आणि या देशाला संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आपल्याला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती आणि या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार हा हिरावून घेतला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज तयार झाला पाहिजे या भावनेतनं या विषमतेलाच आपली शक्ती बनवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं आणि त्या ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचं रोपण केलं, समाज जागृत केला आणि स्वतंत्र भारतामध्ये एक असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचं राज्य तयार केलं, समाजामध्ये बंधुता निर्माण केली आणि त्यासोबत सर्वांना संधीची समानता दिली. कुठल्याही जात, धर्म, वर्ण, रंग अशा भेदभावांना बाजूला ठेवून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार असेल अशा प्रकारचे एक संविधान आपल्याला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला. आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होऊ. पण याची मुहूर्तमेढ, याचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. बाबासाहेबांच्या कार्याचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर प्रत्यंतर काही असेल तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की आमच्याकडे एक चूक आम्ही केली. आज न्यूयॉर्क, न्यू जर्सी सारख्या महत्त्वाच्या भागामध्ये विजेची कमतरता आहे. मी त्यांना सांगितलं की अमेरिकेत इतकी वीज आहे आणि मग तुम्हाला कमतरता का भासते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे स्टेट ग्रीड आहे, आमच्याकडे नॅशनल ग्रीड नाही. आणि मग त्याच वेळी मला हे लक्षात आलं की बाबासाहेब किती द्रष्टे होते. वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांनी पहिला निर्णय घेतला की संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची. भारताच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये आपल्याला वीज नेता आली पाहिजे. आज आपण पाहतोय की या नॅशनल ग्रीडमुळे भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा जो काही
काम आणि हे कार्यक्रम त्यांनी जो या ठिकाणी आपल्याला दिला, खरोखर त्यातनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्या दृष्टेपणाचं दर्शन आपल्याला होतं. आज आपण पाहतोय की विविध क्षेत्रांमध्ये भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रगतीच्या पाठीमागे या देशामध्ये जी लोकशाहीची व्यवस्था आमच्या संविधानाने उभी केली, या लोकशाहीमुळे खऱ्या अर्थानं भारत हा प्रगतीकडे चाललेला आहे. आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी देखील अतिशय गौरवाने म्हणतात की माझ्याकरता कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्त्वाचं आहे, कारण हे संविधानच प्रत्येक भारतीयाचं कल्याण करू शकतं. आणि इतके वर्ष विधानमंडळामध्ये काम केल्यानंतर आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून देखील मी या ठिकाणी सांगू शकतो की जगातलं सर्वोत्तम संविधान कुठलं, तर ते आपल्या भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. कुठलाही सामान्यातल्या सामान्य माणसाचा प्रश्न असो किंवा कितीही कॉम्प्लिकेटेड प्रश्न असो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या संविधानामध्ये आपल्याला सापडतं. आणि म्हणूनच या महामानवाला अभिवादन करणं आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेणं हे आपल्याकरता सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे, त्या व्यवस्था तर आपण करूच, पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया. मी पुन्हा एकदा माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. महामानवांना या ठिकाणी विनम्र आदरांजली देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. एका बाजूला आपण मानवंदन ऐकतोय आणि आता राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य आचार्य देवव्रत साहेबांना मी अभिवादन करण्यासाठी इथे आमंत्रित करते. सम्मानित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, मंच पर उपस्थित सभी, ये थोड़ी देर आवाज इसकी कम करवाओ भाई, मंच पर उपस्थित सभी सम्मानित मंत्रीगण, विधायकगण और विभिन्न नेतागण और भीमराव अंबेडकर कार्यकारी अध्यक्ष भारतीय बुद्ध महासभा, यहाँ के सभी डॉक्टर बाबा साहब अंबेडकर महापरिनिर्वाण दिवस समन्वय समिति के महासचिव नागसेन कांबले जी, श्री महेंद्र सालवे जी उपाध्यक्ष, सम्मानित भाइयों और बहनों, आज हम सब यहाँ पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर जी के महापरिनिर्वाण दिवस पर उपस्थित हैं। मेरे से पहले बाबा साहब के जीवन वृत्त पर हमारे माननीय उप मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय ने बहुत ही सारगर्भित विचार उनकी स्मृति के लिए प्रस्तुत किए हैं। भाइयों और बहनों, किसी भी राष्ट्र में
समय समय पर जब ऐसे युग पुरुष पैदा होते हैं तो वो सामाजिक न्याय और समाज के ताने बाने के समन्वय के लिए अपने जीवन का बहुत बड़ा हिस्सा आहूत करते हैं। और इस प्रकार के महापुरुष भारत में समय समय पर आते रहे हैं। भारत लंबी गुलामी के बाद आज़ाद हुआ, बहुत बड़ा देश, अलग अलग मंतव्यों के लोग, खान पान जिनके भिन्न भिन्न, पहनावे अलग अलग, संस्कृति और मान्यताएं भिन्न भिन्न। व्यवस्था में हम देखते हैं कि छोटा सा घर भी चलाना बड़ा मुश्किल हो जाता है और देश तो बहुत बड़ा। ऐसे देश को एकता, न्याय, सुसंगत, संगठित करने के लिए एक संविधान की आवश्यकता होती है। भारत जैसे देश का इन सब लोगों की भावनाओं का संरक्षण करते हुए ऐसा संविधान बनाना जो सबके कल्याण में सहयोगी बन सके, ये छोटा कार्य नहीं था, बहुत बड़ा ये काम था। बाबा साहब ने बहुत चिंतन मनन के बाद विश्व भर के देशों के संविधान को देखा, जाना और अपने देश के लोगों की भावनाओं को भी परखा। इस सब को जानकर के जो संविधान वो हमें दे करके गए, ये धर्म ग्रंथ की तरह हम सब के लिए माननीय, पूजनीय और राष्ट्र की एकता समृद्धि का कारण बन रहा है। ऐसे संविधान देने के लिए हम बाबा साहब के आभारी हैं, उनके प्रति श्रद्धा सुमन अर्पित करते हैं। जब मैं राजभवन, अब तो लोक भवन बन गया है, आ रहा था तो रास्ते में मैंने लोगों की अपार समूह को देखा और जानकारी मिली कि ये लोग कल से अपने घरों से निकले हुए हैं। आपने अभी जानकारी दी कि लाखों की संख्या में लोग, अब बाबा साहब हमारे बीच में नहीं है, हम उनको कोई प्रार्थना करके अपने व्यक्तिगत कार्य उनसे पूरे नहीं करा सकते। हम केवल उनके द्वारा किए गए उपकारों को स्मरण करने के लिए अपने घरों से निकले हुए हैं और लाखों की संख्या में देश विदेश से जो लोग आ रहे हैं, यह उनके कार्यों की प्रामाणिकता के प्रति सम्मान का भाव है। भाइयों और बहनों, धरती पर जिंदा कौन है? वो नहीं है जो 5-6 फीट का शरीर लिए घूम रहा है। जिंदा वो है कीर्तिर यस्य से जीवती। जिस व्यक्ति के कार्य उसके दुनिया से चले जाने के बाद भी लोगों के दिलों में, लोगों के मस्तिष्क में बराबर बने रहते हैं, आज उस बात का अथाह जन समूह प्रमाण है। बाबा साहब भीमराव अंबेडकर अमर हैं। ऐसे लोग शाश्वत जिंदा होते हैं जो दिलों में जगह बनाते हैं। हमारे यहाँ व्याख्याएं कई तरह की उल्टी सीधी कर दी गई। यदि वास्तव में धर्म के स्वरूप को जाने और हम भारतीय परंपराओं को समझें तो वहाँ लिखा क्या है? मनुर्भव जनया दैव्यम जन्म। जिस मिशन के लिए बाबा साहब जिए, हमारी संस्कृति से लेकर इन महापुरुषों तक एक ही उपदेश हम सब के लिए था कि तुम सही अर्थों में मानव बनो, मनुष्य बनो, इंसान बनो। मानव किसे कहते हैं? मानव उसे कहते हैं जो व्यक्ति दूसरे के हृदय के स्पंदन को अपने अंदर अनुभव करता है। मानव वो व्यक्ति है जो दूसरे के दुख के आंसुओं को
अपनी आंखों से बहाना जानता है। मनुष्य वो है जो दूसरे के घाव को अपने हृदय रूपी मरम से ठीक करने की योग्यता रखता है। मनुष्य वो है जो अपने लिए चाहता वही दूसरे के लिए पैदा करता है। यदि हम ऐसे मानव बने तो ये ऊंच नीच, छोटा बड़ा, ये भेद के लिए कोई स्थान ना कभी था, न है और न होने वाला है। जीवन की सत्यता क्या है? हमारे यहाँ बहुत ऊंची बात कही, जीवन की सत्यता का आधार वो विचारणीय बिंदु हैं जो सदा टिकाऊ होते हैं, स्थायी होते हैं, और वो होते हैं एकता के, प्रेम के, स्नेह के, करुणा के, दया के, अहिंसा के, सत्य के, अस्तेय के। ये वो शाश्वत सिद्धांत थे जो इस धरती को सदा सुखमय बनाते हैं। बाबा साहब ने अपने जीवन में आने वाली पीढ़ी हम सब के लिए एक संदेश दिया कि शिक्षा वो सत्य सिद्धांत है जो मानव के हर प्रकार के दुखों को काटने की ताकत रखता है। वो समाज सदा आगे बढ़ता है जो शिक्षा के महत्व को समझता है। आप और हमको विचार करना चाहिए, बाबा साहब अपने बचपन के कष्टों से बाहर निकलकर यदि वो शिक्षा से ना जुड़ते तो वो आने वाली पीढ़ी और मानवता का इतना कल्याण नहीं कर पाते जो कर पाए हैं। तो उनके जीवन से सबसे बड़ी शिक्षा आज के दिन हमें लेनी चाहिए कि आने वाली जो पीढ़ियां हैं उन सब को हमने शिक्षित करने का काम करना चाहिए, एजुकेशन से जोड़ना चाहिए। घर में एक पढ़ा लिखा योग्य व्यक्ति सारे घर के भविष्य को बदल देता है, और ये काम बाबा साहब ने उस काल में विपरीत परिस्थितियों में भी व्यवस्थाएं होती चली गई, और उन्होंने अपनी योग्यता की प्रामाणिकता के द्वारा जो संसदीय कमेटी बनी उसके वो चेयरमैन बने, और उनकी योग्यता के आधार पर भारतीय संविधान बनाने का बहुत बड़ा उत्तरदायित्व उनको मिला, और उसी के द्वारा संविधान के माध्यम से वो न्याय दिला पाए, समता का भाव पैदा कर पाए, और इस देश की एकता अखंडता के लिए उन्होंने बहुत बड़ा कार्य किया। भाइयों और बहनों, ऐसे लोग युग पुरुष होते हैं, महापुरुष होते हैं। सामान्य व्यक्ति और महापुरुष में यही तो अंतर होता है। सामान्य व्यक्ति वो होते हैं जो बने बनाए रास्ते पर चलते हैं, महापुरुष वो होते हैं जो बने बनाए रास्ते पर नहीं चलते, अपितु जो नया रास्ता बनाते हैं। और नया रास्ता बनाते ही नहीं, अपितु जमाने की गर्दन पकड़ करके उस रास्ते पर लोगों को चलाने की ताकत रखते हैं। बाबा साहब ने गली सड़ी व्यवस्था को तोड़कर और सही न्यायपूर्ण उस परंपरा को आगे बढ़ाया जो भारत की संस्कृति की परंपरा थी। शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्रा। इस धरती पर पैदा हुए सभी मनुष्य जो हैं वो सब एक हैं, सब में एक जैसा शरीर का स्वरूप है, सब में एक जैसा मस्तिष्क और भावनाएं जागृत होती हैं, और वो जब सारी भावनाएं मिलकर के सकारात्मक दिशा में बढ़ती हैं तो वहाँ समाज का कल्याण होता है, वहाँ राष्ट्रों के भविष्य का निर्माण होता है, उस समाज में शांति और एकता भाईचारा स्थापित होता है। ये काम सब बाबा साहब ने अपने जीवन काल में व्यवहारिक रूप से करने का जो काम किया, ऐसे महापुरुष के प्रति आज हम श्रद्धा सुमन अर्पित करते हैं, उनकी स्मृति को प्रणाम करते हैं,
और उनके जो उपदेश और मार्ग थे, आज देश और समाज उस पर मिलकर के आगे बढ़े। जैसे आदरणीय मुख्यमंत्री जी ने बताया, आज भारत देश माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में चहुमुखी विकास करता हुआ बुलंदियों की ओर बढ़ रहा है। ऐसे समय आत्मनिर्भर भारत के लिए, स्वदेशी भारत के लिए और विकसित भारत के लिए हम सब ने अपना अपना योगदान मिल करके देना चाहिए, जिससे बाबा साहब के द्वारा बनाया संविधान इस भारत के भविष्य के निर्माण करता हुआ इस राष्ट्र को विश्व में देदीप्यमान बना पाए। इन्हीं शब्दों के साथ मैं पुनः बाबा साहब के महापरिनिर्वाण अवसर पर उनकी स्मृति को नमन करता हूं और भगवान से कामना कि वो हम सबको ताकत दे कि ऐसे महापुरुष हमारे जीवन में सदा जीवंत रहें और प्रेरणा देते रहें। धन्यवाद। यानंतर सर्वांना विनंती करते की आपण आपल्या जागेवर 2 मिनिटासाठी उभं राहणार आहोत. महामनवास अभिवादन करणार आहोत. शरणागत साधनानंद ज्येष्ठ बोधाचार्य प्रकाश जाधव हे शरणातय हे सादर करतील. सर्वांनी आपापल्या जागी 2 मिनिटं डोळे मिटून उभं राहून बाबासाहेबांना अभिवादन करायचे. सर्वांनी हात जोडा. सामुदायिक त्रिशरण घ्यायचं आहे, शरणतय घ्यायचं. नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चिवदेन होतु मे जय मंगलं. नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चिवदेन होतु मे जय मंगलं. नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चिवदेन होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. दर्शन घेणाऱ्या अन्वयांसाठी माननीय राज्यपाल महोदय भेट घेऊन विचारपूस करतील. आजचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.